प्रचारासाठी अल्ट्रा लेफ्टिस्ट संघटना उतरल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। याबाबत टू द पॉइंट या मुलाखतीत झी24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी शरद पवारांना प्रश्न विचारला असता शरद पवारांनी आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलंय। मागे काही संघटनांनी आपल्याला समर्थन दिलं, त्याच्यावरनं राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की काही अल्ट्रा लेफ्टिस्ट संघटना या प्रचारात उतरल्यात तुमच्या मदतीसाठी। ते स्टेटमेंट खरं या प्रचाराच्या संदर्भात नव्हतं। ते स्टेटमेंट त्यांनी जे केलं, राहुल गांधींनी एक पदयात्रा काढली आणि त्या पदयात्रेत काही लोक सहभागी झाले अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि निवडणुकीत सुद्धा ते सहभागी झाले। काय झालं की या राज्यामध्ये काही ऑर्गनायझेशन असे आहेत की ते लोकांनी मतदानाच्या टक्केवारी वाढवावी, निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट व्हावा, मतदारांना या प्रकारचं एक प्रबोधन करणारे काही लोक आहेत। आणि प्रबोधन करणाऱ्या लोकांचा खूप वेळा सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या दृष्टिकोनाच्या संबंधीची ते खूप वेळ त्याच्यात एक टीका टिप्पणी करतात। याचा अर्थ ते नक्षलवादी नाही आहेत, पण देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सरकारी असा सगळा एक जनमत तयार करण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या कोणते नक्षलवादी आहेत, अँटी-नक्षल आहेत, वगैरे या प्रकारचे आरोप करतात, ज्याला काही अर्थ नाही आहे।